गर्दी करू नका, गर्दी करू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा थांबा शांत राहा. विनंती आहे सगळ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी निघा. ओके ओके ओके. आता आम्हाला शांततेने सर्वांनी कृपया बसून घ्यावं. बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी बहुजन वंचित आघाडीचा, भारत बहुजन महासंघाचा सत्ता संपादन मेळाव्याचा ये जो पैसा जिन लोगों ने इकट्ठा किया है वो है कास्ट ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ. वो वंचित बहुजन आघाड़ी को 1 लाख रुपया यानी कि अपने लीडर के हाथ में दे रहे हैं. कास्ट ट्राइब माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब पटाईत, माजी तहसीलदार मसाणे साहेब, कास्ट ट्राइब से प्राध्यापक रमेश जी पवार, भास्कर शिंदे, भगवान पान पाटिल, सुनील खरे, MC पान पाटिल, भगवान जी महाले, इंजिनियर जयपाल त्रिभुवन, सनद देवरे, अण्णासाहेब पवार आणि सुनील खेडकर या सगळ्यांनी मोठ्या मेहनतीने समता सैनिक दल अतिशय व्यवस्थित चोख व्यवस्था ठेवत आहे. मालेगावचं समता सैनिक दल खरोखर त्यांचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे. और बाबा भीमाच्या रक्ताला आजी अहो भक्ताला, बाबा भीमाच्या रक्ताला, आजी अहो भक्ताला, बाबा भीमाच्या रक्ताला. आपण सर्वांनी आपापल्या आसनावर स्थानापन्न व्हायचं आहे. बाळासाहेबांना पाहून यानंतर बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय. चला मागे वा. आदरणीय बाळासाहेबांच्या भाषणाला या ठिकाणी सुरुवात होत आहे. आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेबजी आंबेडकर आपापल्या आसनावर. कास्ट ट्राइब संघटना अधिकारी कल्याण महासंघ मालेगाव यांच्या वतीने 1 लाखाचा असणारा पक्ष निधी मिळाला. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. मी बोलने अगोदर मैं अपनी तकरीर शुरुआत करने के पहले धुलिया मालेगांव लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार वंचित बहुजन आघाड़ी के जो है उनका नाम मैं पढ़ने जा रहा हूं. कासमी कमल हाशमी मोहम्मद आजमी यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने ठरवलेली आहे.
लोकसभेचे ते उमेदवार आहेत। लोकसभेचे उमेदवार आहेत। इनका हाथ पकड़। मालेगाव मधल्या ओबीसी बांधव आहेत। मालेगाव मधला असणारा भटक्या विमुक्त आहे। मालेगाव मधला असणारा आदिवासी आहे। मालेगाव मधला असणारा बौद्ध आहे। ही एक जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे की बीजेपी हे म्हणतं की बिना मुसलमानाने आम्ही असणारा या देशाचा राजकारभार चालवणार। उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, बीजेपी असेल, सेना असेल, मुसलमानाला उमेदवारी देत नाही। वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी कायम केलेली आहे। इंजिनियर कासमी यांची असणारी उमेदवारी कायम केलेली आहे। आणि म्हणून इथला ओबीसी, इथला आदिवासी, इथला भटक्या विमुक्त, इथला मातंग समाज, इथला बौद्ध, इथला दलित समूह, लहान ओबीसी याच्यावरती जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये धुळ्या मालेगाव मतदारसंघातले इंजिनियर कासमी यांची उमेदवारी आपण निश्चितपणे निवडून आणाल। आपण निश्चितपणे निवडून आणाल। आणि या देशातलं जे कॉस्मोपॉलिटन आयुष्य आहे, या देशातलं माणूस म्हणून बघण्याची जी संस्कृती आहे, या देशामधल्या माणसाचं काम बघण्याची जी संस्कृती आहे ती आपण कायम करणार, ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी धरतोय। काँग्रेसने आतापर्यंत, भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत या देशातली सत्ता, या देशातली असणारी सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये कधीच येऊ दिलेली नाही, कधीच येऊ दिलेली नाही। ती काही कुटुंबांपुरती मर्यादित केली आणि सत्ता ही कुटुंबांपर्यंतच मर्यादित राहिली अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून वारंवार या देशामधल्या लोकशाहीवरती, आणि म्हणून वारंवार या देशाच्या लोकशाहीवरती हमला धर्मवादी जातीयवाद्यांना करता येतो हे आपण लक्षात घ्या। ज्या दिवशी या देशाची लोकशाही सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत जाऊन पोचली, दारापर्यंत जाऊन पोचली, कोणाची हिम्मत होणार नाही लोकशाहीला आणि संविधानाला हात घालण्याची, हे आपण लक्षात घ्या। आज जुन्या पद्धती एखादा राजा हरला, ते हरलेलं सैन्य आलं, गावात काम करणारा शेतकरी म्हणत होता राजा हरलेला दिसतोय, तेव्हा दुसरा म्हणत होता हरला की जिंकला आपल्याला काय घेणं देणं आहे। तो तिसरा म्हणायचा का रे बाबा, तो म्हटला याचं राज्य काय आणि दुसऱ्याचं राज्य काय, वसुली तर आपल्याला द्यावीच लागणार। हरल्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना, हरल्याबद्दल त्याच्या मनामध्ये कुठली भावना नव्हती, कारण का त्या राज्याशी त्याचा नाताच नव्हता,
त्या राज्याची त्याचं नातं एवढंच होतं की राजाने मागितलेला कर हा असताना द्यायचा, कर हा असताना द्यायचा, त्याच्या पलीकडे त्याचं नातं नव्हतं. आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालं, 70 वर्ष स्वातंत्र्य झालं, पण या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये इथला धनगर म्हणतोय मी लोकसभा बघितलेली नाही, इथला धनगर म्हणतोय मी लोकसभा बघितलेली नाही, इथला वाणी म्हणतोय मी लोकसभा बघितली, इथला कुंभार म्हणतोय मी लोकसभा बघितली, इथला नावी असेल अशी नावं घेत बसलो तर अनेक जण आहेत की आम्हाला लोकसभा पाहायला मिळाली. मुसलमानही म्हणतोय महाराष्ट्रामध्ये 70 नंतर एकही मुसलमान हा लोकसभेमध्ये गेला नाही. ही जी लोकशाही कैद केलेली आहे, ही लोकशाही जी कैद केलेली आहे, ह्या कैद केलेल्या लोकशाहीला स्वातंत्र्य आपल्याला द्यायचं आहे हे आपण लक्षात घ्या. स्वातंत्र्य आपल्याला द्यायचं आहे. आणि मालेगावचे उमेदवार हाशमी जे आहेत यांना मतदान करून या अडकलेल्या लोकशाहीला, या कैद केलेल्या लोकशाहीला आम्हाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे हे लक्षात घ्या. मित्रो, मालेगाव हे एक उद्योजक शहर आहे, एक मोठा उद्योजक शहर आहे. या देशाला परदेशी निधी, फॉरेन एक्सचेंज ज्याला आपण म्हणतो, हे अधिक कोणी मिळवून देत असेल, हे अधिक कोणी मिळवून देत असेल तर पहिल्यांदा चमडा हा मिळून देतो, लेदर हा मिळून देतो, आणि दुसरं जे आहे ते कापड हे मिळून देतं हे आपण लक्षात घ्या. या देशाला जो परदेशी फॉरेन एक्सचेंज येतो, व्यापार जो होतो, व्यापार चमड्याचा आणि कापडाचा हा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पण आपण बघत असाल की या देशामध्ये ना चमड्याच्या उद्योगाला मदत आहे, ना कपड्याच्या उद्योगाला मदत आहे. ना चमड्याच्या उद्योगाला मदत आहे, ना कपड्याच्या असणाऱ्या मदत ह्याला उद्योग आहे. याचं कारण की चमडा हा इतर जण शेड्यूल कास्ट मधले करतात आणि पॉवरलूम सेक्टरमध्ये मुसलमान मोठ्या प्रमाणात अशी असणारी परिस्थिती आहे. सोय करून दिली, सोय करून दिली तर हे दोन्हीही उद्योग या देशाला लागेल तेवढं फॉरेन एक्सचेंज देऊ शकतात हे लक्षात घ्या. लागेल तेवढं देऊ शकतात, पण सोय केली पाहिजे. कापड उद्योगाला चायना बरोबर कॉम्पीट करावं लागतं. कापड उद्योगाला चायना बरोबर कॉम्पीट करावं लागतं आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर प्रोडक्शन कॉस्ट ही कमी केली पाहिजे. आणि प्रोडक्शन कॉस्ट ही कमी करायची असेल तर वीज ही स्वस्त त्या ठिकाणी दिली पाहिजे. पार्लमेंटच्या कमिटीमध्ये ज्यावेळेस होतो, या विजेच्या कमिटीमध्ये होतो, त्यावेळेस सरकारला आम्ही म्हणालो होतो की ही हवेपासून आणि उन्हापासून जी वीज निर्माण केल्या जाते, हवेपासून आणि उन्हापासून
जी वीज निर्माण केल्या जाते त्याची मालकी ही राज्य शासनाकडे यावी आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडे त्या ठिकाणी असावी. हवेतली जी वीज आहे, पंखा आपण फिरताना जे बघतोय, धुळ्या नंदुरबारच्या रस्त्यावरती आपण गेलो तर अनेक पंखे आपल्याला दिसतील. वीज जी निर्माण होते पहिले 7 वर्ष एका युनिटला मॅन्युफॅक्चरिंग करणारी कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट आपण ज्याला म्हणतो, ती 7 पैसे आहे. किती आहे? 7 पैसे आहे. आणि 7 वर्षानंतर जी आहे ती फुकट होऊन जाते. एक पंखा 25 वर्ष चालतो. शास्त्राला आम्ही म्हणालो होतो खाजगी क्षेत्रामध्ये देऊ नका. ही हवेतली वीज निर्माण करणं आणि उन्हातून वीज निर्माण करण्याचं जे आहे खाजगी क्षेत्राला देऊ नका, शास्त्राच्या मालकीमध्ये द्या. कारण कोळशातून आणि पाण्यातून वीज निर्माण होते, तिची किंमत जास्ती आहे. स्वस्त द्यायची असेल तर ही स्वस्त वीज सरकारच्या मालकीची असली पाहिजे, जेणेकरून क्रॉस सबसिडी करता येते आणि क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून आपल्याला वीज स्वस्त देता आली की मालेगाव सारखं शहर की जे हँडलूमचं शहर आहे, पॉवरलूमचं असणारं शहर आहे, हे चायना बरोबर कॉम्पीट करू शकतं, हे लक्षात घ्या. रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि वीज स्वस्त झाली तर या देशाला फॉरेन एक्सचेंज मिळू शकतं, हे आपण लक्षात घ्या. पण व्यवसायामध्ये मुसलमान आहेत आणि म्हणून काही सोयी आणि सवलती द्यायच्या नाहीत अशी असणारी परिस्थिती. हे जे धर्मवादी जातीवादी सरकार आहे, सगळ्याच गोष्टी धर्माच्या नावाने बघतात. सगळ्याच गोष्टी बघत असताना त्यांचा चष्मा हा धर्माचा असतो किंवा जातीचा असतो, तो ह्या देशाला मारक ठरलेला आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी केंद्र शासनाचा एक सर्वे रिपोर्ट आला. आणि त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की गेल्या 4-4.5 वर्षामध्ये, मागच्या 4 वर्षामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण करण्याची क्षमता कमी झाली आणि ती 41% आली. आज जी बेरोजगारी आपल्याला दिसते, ते बेरोजगारीचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे नोटाबदलीचं कारण आहे, हे आपण लक्षात घ्या. नोटाबदलीचं असणारं कारण आहे. व्यापार ठप्प झाला, कारखाने बंद झाले आणि दोन्हीमुळे नोकऱ्या कमी झाल्या अशी असणारी परिस्थिती आहे. हे सरकार धर्मवादी जातीवादी सरकार आहे आणि धर्मवादी जातीवादी सरकार पुढच्या 5 वर्षामध्ये आणलं, उरलेला सुरलेला उद्योग सुद्धा हे बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण का ह्यांना मनुवाद आणायचा आहे, हे आपण लक्षात घ्या. या शास्त्राला मनुवाद आणायचा आहे आणि म्हणून सावधतेने पावलं आपल्याला टाकावी लागतील. सावधतेने पावलं ह्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागतील. काँग्रेसवाले प्रचार करायला सुरुवात करतात. मला माहित आहे की मुसलमानातली काही कुटुंब ही काँग्रेसवादी आहेत. मालेगावमध्ये सुद्धा असताना तो प्रचार सुरुवात झालाय. मी हा काँग्रेसवादी मुस्लिम कुटुंब जे आहे त्याला असताना विचारतो,
की आम्ही जी अट टाकतो, तुम्हाला आमच्याशी युती करायची, आम्हालाही तुमच्याशी युती करायची, पण युती कशासाठी? तर उद्या पुन्हा आरएसएसचं भूत आमच्या डोक्यावरती बसणार नाही, याच्यासाठी आम्हाला असणारी युती करायची. आणि पुन्हा आमचे भूत आमच्या डोक्यावरती बसणार नाही, तर आम्ही एक छोटी मागणी मागितली. काय काँग्रेसकडे मागितलं की आरएसएसला जे आज बेलगाम घोडा आहे, जे आज बेलगाम घोडा आहे, त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये आणून लगाम घालण्याचं कामकाज काँग्रेस पक्ष करणार आहे की नाही हे आम्हाला सांगा. सीटांचा प्रश्न नव्हता, तुम्ही आम्हाला किती सीट देणार हा प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की आरएसएसचा बेलगाम घोडा जो आहे त्याला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल की जेणेकरून त्याचा लगाम आपल्या हातामध्ये येईल. आम्ही आराखडा मागितला, 3 महिने झाले, काँग्रेसकडून अजून तो आराखडा येत नाही. काँग्रेसकडून अजून तो आराखडा येत नाही. आम्ही 2 जागा देतो, 3 जागा देतो. अरे ज्या काँग्रेसने 50 वर्षामध्ये 50 वर्ष या देशामध्ये राज्य केलं, या 50 वर्षाच्या कालामध्ये या बेलगाम घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला नाही. तो पुन्हा करतील याच्यावरती विश्वास कुठे आहे? आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणत होतो, सत्तेवरती आम्हालाही यायचंय ना आपल्यालाही यायचंय. सत्तेवरती आपल्यालाही यायचंय ना आम्हाला यायचंय. पण येत असताना या बेलगाम घोड्याचा लगाम आपल्या हातामध्ये घ्यायचा हे पहिल्यांदा ठरवा. पण काँग्रेस अजूनपर्यंत ठरवायला तयार नाही, हे लक्षात घ्या. हा बेलगाम घोड्याला लगाम लावायचा असेल तर 2 मार्ग आहेत. एक, निवडणुकीच्या अगोदर युती करा आणि सत्तेमध्ये आल्यानंतर तो लगाम आपल्या हातामध्ये कसा येईल तो आराखडा ठरवा. हे जर होत नसेल तर आम्ही दुसरा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारला. आम्ही दुसरा मार्ग स्वीकारला. काही खासदार आम्ही निवडून आणू, वंचित बहुजन आघाडी काही खासदार निवडून आणू. उद्याचं सरकार काँग्रेसला करायचं असेल तर या बेलगाम घोडा अडवण्याचा, लगाम हातामध्ये घेण्याचा आराखडा मांडा. आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत आणि ह्याला असणारा काबूमध्ये आणतो. मित्रो, हे जे मुस्लिम कुटुंब काँग्रेस धार्जिनी आहेत, मुस्लिम कुटुंब जी काँग्रेस धार्जिनी आहेत आणि त्यांनी असणारा अपप्रचार शुरुआत दिला, वंचित बहुजन आघाड़ी को हम लोग 4 सीट देने के लिए तैयार है, तब भी मानने के लिए नहीं है. इन सभी फैमिलीज को मेरा कहना है, इतनी वफादारी मत बनाना, इतनी वफादारी मत बनाना कि आप ही अपनी कब्र खोदने की कोशिश मत करना. 50 साल में जिसने आरएसएस को काबू नहीं किया, आरएसएस को काबू नहीं किया, आज तो आरएसएस के पास AK-47 है, टॉमी गन्स है. अगर दोबारा ये इस्तेमाल होगा तो किस पर इस्तेमाल होगा? ये देखा जाएगा कि भैया ये जो मुसलमान है
ये मुसलमान कांग्रेसी मुसलमान है इसलिए गोली नहीं चलाना है और बाकी के गैर कांग्रेसी मुसलमान है उस पर गोली चलाना है। मैं इन सभी से दरखास्त करता हूं, मैं सभी से विनती करता हूं, आप कांग्रेस के मेंबरान जरूर रहिए, हमें कोई एतराज नहीं है, लेकिन इतनी वफादारी मत बताना कि जिससे मुसलमान समाज गुमराह हो। और जो मौका मिला है, आरएसएस को कैद करने का मौका मिला है, उस मौके को हाथ से गंवाना देना, यही मैं आपसे गुजारिश करता हूं और विनती करता हूं। मैं इसी बात से मौलाना से भी कहूंगा, यह सियासती बात है। यह दो प्रकार की सरकारें चलती है। एक सरकार जो है वो संविधान के माध्यम से चलती है, और यह संविधान की सरकार जो है वो प्रेसिडेंट ऑफ इंडिया चलाता है। वो गैर नहीं है, उसको हम बराबर मानते हैं, सही मानते हैं। लेकिन दूसरा एडमिनिस्ट्रेशन चल रहा है, कानून चल रहा है, वो मोहन भागवत का कानून चल रहा है। वो मोहन भागवत का कानून चल रहा है जो गैर कानूनी है, मनमानी की बात है। और इसलिए मेरे पूर्व वक्ता ने कहा ये जो मोहन भागवत का कानून है पूरी तरह से लागू भी नहीं हुआ है, लेकिन आज हमने क्या खाना चाहिए, हमने क्या पहनना चाहिए, हमने क्या कहना चाहिए, इस पर पाबंदी लाने की शुरुआत उन्होंने की है। अगर पूरी तरह से उनकी सरकार आती है, अगर पूरी तरह से सरकार आती तो मान लीजिए कि नया हिटलर इस देश में दोबारा पैदा हुआ। और ये पैदा करने की जिम्मेदारी अगर किसकी होगी तो यही कांग्रेसी फैमिलीज जो है, जो गैर प्रचार कर रहे हैं, उनकी जिम्मेदारी होगी। इन्होंने इस पर सोचना चाहिए, गौर से सोचना चाहिए। और इसलिए दोस्तों, मैं आज का वक्त ये मानता हूं कि बहुत बुरा वक्त है। राजनीतिक नजरिए से हम लोग इसको देखें, राजनीतिक नजरिए से हम लोग देखें तो यहां कोई पार्टी ऐसी नहीं है कि जो ऑल इंडिया है। आज आरएसएस से कोई लड़ रहा है बंगाल में तो ममता बनर्जी लड़ रही है। आज आंध्रा में कौन लड़ रहा है तो चंद्रबाबू लड़ रहे हैं। तेलंगाना में कौन लड़ रहा है तो ओवैसी साहब और टीआरएस लड़ रहे हैं। उड़ीसा में कौन लड़ रहा है तो पटनायक साहब लड़ रहे हैं। कांग्रेस, आप बताइए आप कहां लड़ रहे हो? कांग्रेस कहां लड़ रही है? छत्तीसगढ़ के अंदर अगर जो कार्यकर्ता थे जिन पर कार्रवाई हुई, जो आदिवासियों के साथ में थे, नक्सलवादी उनको करार करवा दिया, जेल में रख दिए 4-4, 6-6 महीने। और उस आदिवासी को जब पता चला कि मुझे जो मदद कर रहा था इन्होंने जेल में ठोस दिया तो इनकी सरकार गिरा दो। और छत्तीसगढ़ में जो है वो आदिवासियों ने बीजेपी की सरकार वहां पर गिरा दी।